नमस्कार. आज मी तुम्हाला ढोकळ्याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. अगदी बाहेरसारखा छान असा ढोकळा तयार होतो. अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचे. हे बघा आपला छान ढोकळा तयार झाला. इथे मी 1 चमचा लिंबू सत्व आणि 4 चमचे साखर घेतलेली आहे. त्याला मिक्स करून घ्यायचे. त्याला असं छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. दोन्ही तुम्ही मिक्सरच्या भांड्यात फिरवलं तरी चालेल. आणि मी इथे अंदाजेच बेसन पीठ घेतलेलं आहे. हिरा बेसन आहे. इथे 1 ग्लास पाणी घेतलं. आपण 1.5 ग्लास बेसन पीठ घ्यायचं, पण मी अंदाजेच टाकते. हे बघा आपण असं बेसन टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि छान असं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर 1 ते 2 पळी तेल टाकायचं आपल्या. मी इथे अंदाजानुसार करू राहिले, कारण की मला रोजची सवय आहे. मी नेहमी करते, त्याच्यामुळं मला अंदाज आलेला आहे. 2 चमचा तेल टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर 1 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा. आणि सोडा टाकल्यानंतर पूर्ण फुगून येऊपर्यंत फेटत राहायचं. फुगून सोडा टाकल्यानंतर एकसारखं फेटत राहायचं, जेणेकरून ते फुगून वर येईल. हे बघा खूप छान असं फुगलेलं आहे आपलं पीठ. स्ट्रेक्चर पण छान झालेलं आहे. इथे मी ढोकळा लावण्यासाठी तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला. तेल लावून घेऊन त्याच्यामध्ये ढोकळ्याचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याला छान प्रकारे टॅप करून घ्यायचं. मध्ये फुगा आला का ढोकळा छान फुगत नाही. टॅप करून घ्यायचं छान. आणि आधी इकडे मी कढई गरम करायला त्यात पाणी उकळायला ठेवलं होतं. आता हे टॅप करून झाल्यानंतर आपण कढईमध्ये ढोकळ्याचं भांडं ठेवणार आहोत. आणि भांडं ठेवल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक अर्धा तास चांगला शिजवून द्यायचा. ढोकळा अगदी छान असा बाहेरच्यासारखा ढोकळा तयार होतो. हे बघा मी ठेवलेलं आहे. आणि आपला इथे अर्धा तास झाल्यानंतर आपला ढोकळा अगदी छान तयार झालेला आहे. बघा अगदी स्पंज ढोकळा तयार झालेला आहे. खाली चिटकलेला बिलकुल नाही आहे. हे बघा आता त्याची आपण कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करून घेतलेले हे बघा खूप सुंदर अशी छान पीस कापलेले आहेत. आणि साईज बघा तुम्ही खूप छान झालेली आहे. आणि जाळीदार किती आहे ते पहा. आता आपण त्याला फोडणी देणार आहोत. फोडणी फक्त तेल आणि जिऱ्याची तेल आणि कढीपत्ता मोहरी न देता आपण अशी पाण्याची फोडणी करणार आहोत. पाण्यामध्ये लिंबू सत्व, साखर, मिरची, कढीपत्ता, मोहरी हे टाकून फोडणी देणार आहोत. आणि अशीच फोडणी द्या. बाहेरच्या ढोकळ्याला अशीच फोडणी असते. हे बघा आपल्या सगळीकडे फोडणी टाकून झालेली आहे. आपण इथं फोडणीची चटणी केलेली आहे. आपण आता खाण्यासाठी आपला ढोकळा तयार झालेला आहे. हे बघा अगदी सुंदर असा ढोकळा झालेला आहे. चला आवडल्यास तर मी पटपट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आपल्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली. थँक्यू.